11 लोणाड नावातच स्टार आहे आणि 11 खेळाडू खेळणार आहेत लोणाड टीम संघाचे। मागच्या मॅच मध्ये अप्रतिम कामगिरी राहिली त्या संघाची। संघाचं जीवन चमकलं होतं मागच्या मॅच मध्ये। मॅच मॅन ऑफ द मॅच ठरला होता। क्षेत्ररक्षण इथे लावला जात आहे। चांगला खेळ पाहायला मिळेल सर्वांना, कारण की दोन्ही संघ भरपूर चांगले आहेत। अनुभवाची कुठेही कमतरता नाहीये। वेलकम विनोद कुलवी, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। बसून घ्यायचे आपण। बाळा नाईक क्षेत्ररक्षण लावण्याकरता। ओ माय गॉड, जादूगर कैलाश नाईक इन ऍक्शन मध्ये, क्या बात आहे। या गोष्टीकडे आमचं लक्षच नव्हतं। काही हरकत नाहीये। बेस्ट ऑफ लक दोन्ही संघांना। पण थोडंसं थांबायचं आपण। चला आपण मॅच कडे जाऊया। आपण योगेश जाधव यांच्या माध्यमातून मागच्या मॅच मध्ये जीवनने जो अर्धशतक झळकवलं होतं त्याच्यासाठी 1051 रुपयाचं त्यांना पारितोषिक जो आहे जाहीर झालेला आहे। सलामीची जोडी आणि गोलंदाज देखील पूर्ण तयारीमध्ये। पहिला चेंडू संतोष दिवेकर यांचा पहिला चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट नाही। पहिला चेंडू अतिशय कडक ड्राइव्ह, कव्हर क्षेत्राच्या बाहेर जाणारा पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवर आलेला हा चौकार। सुरुवात भन्नाट इथे पाहायला मिळते लोणाड टीम संघाची। मॅच मध्ये जरी रनआउट झालं होतं जीवन, मात्र या मॅच मध्ये देखील पुन्हा सुरुवात केली आहे आपल्या अंदाजामध्ये। जबरदस्त कामगिरी संतोष दिवेकर यांच्या अगेन्स्ट हा चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला। वीरेंद्र सेवाग सर, सचिन तेंडुलकर सर यांची आठवण करून देणारा हा स्ट्रोक पाहायला मिळाला, कारण की पॉवर प्लेचं षटक आहे। सर्व खेळाडू इनफिल्डच्या आतमध्ये आहेत। संतोष राईट आर्म ओव्हर द विकेटने। बॅटर सज्ज आहे जीवन। चार धावा धावफलकावर लागलेल्या आहेत। पुन्हा एकदा इनफिल्डच्या वरतून खेळलाय, यावेळी क्षेत्ररक्षक चेंडू मागे थांबवण्याचा प्रयत्न झाला आहे तिथे, मात्र शेवटच्या मोमेंटला आज चेंडू झाला सीमारेखाच्या बाहेर, चौकार। धावसंख्या 8। ठाकूरपुरा टीम संघाचे दत्ता तरे यांच्या बॅनरला सलामी देणारा हा चौकार पाहायला मिळाला। बॅक टू बॅक दुसरा चौकार कमबॅक करावा लागेल जयदुर्ग टेमगरपाडा टीम संघाला। विकेटची फार आवश्यकता आहे, कारण की 2 चेंडूवर दबाव टेमगरपाडा टीम संघावर। मोठा फटका केलाय समोरच्या दिशेने, चाललाय चेंडू स्टँड अँड डिलिव्हर, येतोय अजून एक मॅक्सिमम 6। ना एक्का ना दुक्का, चौका छक्का, फक्त जीवन आज दिवसभर बरसताना आपल्याला पाहायला मिळतोय। फॉर्म बरकरार आहे या स्पर्धेमध्ये चाचणीच्या, आणि येणाऱ्या संघांसाठी संकटमोचन बनू शकतो हा खेळाडू, ज्या प्रकारची अप्रतिम कामगिरी करत आहे मागच्या 2 मॅच पासून। धावा झालेल्या आहेत 14-14। गोलंदाजी करताना गोलंदाज संतोष दिवेकर याच्यावर आलेला हा दबाव, कुठेतरी दबाव आता कमी करावा लागेल। एखादी विकेट रनआउटचे असं किंवा झेलच्या स्वरूपात विकेट असं, मात्र दबाव थोडासा कमी करण्याचा प्रयत्न संतोष दिवेकर यांनी करायला पाहिजे।
उत्कृष्ट गोलंदाज उत्कृष्ट फलंदाजासाठी 2 कूलर येथे आलेले आहेत चिंतामण पाटील साहेबांच्या माध्यमातून। धराडीचे फलंदाज आहेत दापोली टीमचे, त्यांचा आम्ही आभार व्यक्त करू। संतोष पुन्हा एकदा क्लास स्ट्रोक, पुन्हा एकदा चेंडू चाललाय गॅप मध्ये, पायाने अडवलंय चेंडूला, एक धाव झाली आहे, दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न केलाय, आता रनआउटचा विकेट होता तिथे, थ्रो थोडस उंचावून आला होता, गॅदर करू शकला नाही तिथे, मात्र 2 धावा जीवनने पूर्ण केलेल्या आहेत। पुढचा चेंडू पुन्हा एकदा, ओ माय गॉड, अतिशय सुरेख हा स्ट्रोक, मात्र ओ झेल सुटली आहे। जीवनदान कोणाला मिळालाय? जीवनला। आणि जीवन पहा बघत राहिला की मी आता आउट झालोय की काय, मात्र झेल ड्रॉप केली आहे आणि एकच धाव मिळालाय, प्रयत्न केले तिथे, तर एका धावाने धावपळक 17 धावा 17। अशोक दिवेकर आपण पाहते शॉर्ट फाईन लेगला 30 सर्कलच्या घेऱ्यामध्ये पाहायला मिळत आहे। त्याचबरोबर विकास नाईक स्क्वेअर लेग पंचांच्या ठीक बाजूला क्षेत्ररक्षण फील्ड पोझिशन मध्ये दिनेश नाईक आपल्याला पाहायला मिळत आहे। सुनील दिवेकर यांना आपण पाहतोय मिड ऑफ वर, आणि आता थेट टीमचे कॅप्टन प्रमोद दिवेकर आता आपल्या फील्ड पोझिशन मध्ये डीप मध्ये जाताना काऊ कॉर्नर मध्ये वाईडिश मिड विकेट क्षेत्रामध्ये मनोज नाईकला आपण पाहतोय मिड ऑफ वर, शॉर्ट मिड ऑफ। पुढचा चेंडू, शेवटचा चेंडू पॉवर प्लेचा, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला टर्न केला, गॅप मध्ये चाललाय, नो चान्स, चेंडू वेगाने निघालाय, सीमा रेखा पार होत आहे। काय सुरुवात केली आहे, भन्नाट सुरुवात केली ते लोणार टीम संघाने। कमॉन डीजे, जबरदस्त कामगिरी पाहायला मिळते। जय हनुमान क्रीडानगर या क्रीडानगरीवर सन्माननीय योगेश मात्रे नाना यांचं शुभागमन झालेलं आहे, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत। वेलकम वेलकम पुन्हा एकदा। आज आपल्या संघाने खूप चांगली कामगिरी केलेली आहे। जय हनुमान सरोली टीम संघाने आणि त्या संघाचे करता धरता श्याम मामा चौधरी यांचं शुभागमन झालेलं आहे, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। आज सरोली गाव खुश आहे, सरोलीचे संघाचे करता धरता खुश आहेत। नक्की ये क्रिकेट प्रेमी जे आहेत मैदानामध्ये आलेले आहेत त्यांना नम्र विनंती असेल आपण मैदानाच्या बाहेर पडायचं आहे। पाणी मैदानाच्या आतमध्ये घेऊन आले, मात्र ड्रेसिंग वर यायचं आतमध्ये, असं कोणी येऊ नका मैदानाच्या आतमध्ये। बाळा नाईक फेमस पर्सनॅलिटी, टेमकरपाडा एक्सप्रेस गोलंदाज, पहिला चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेटने, पहिला चेंडू अगदी स्विंगिंग चेंडू पाहायला मिळाला, सरळ निघून गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये। डॉट चेंडूने सुरुवात केली आहे गोलंदाजाने। संतोष दिवेकर यांच्या षटकामध्ये तब्बल धावा आल्या होत्या, ते 21 धावा। जीवनचं विकेट होतं, मात्र झेल सुटली टेमकरपाडा संघाच्या माध्यमातून। काय घडेल पुढे नक्कीच तुम्हाला पाहायला मिळेल। संघाचे करता धरता रमण दिवेकर आमचे चांगले मित्र देखील आहेत, त्यांनी नक्कीच ड्रेस स्पॉन्सर केलेला आहे जयदुर्गा टेमकरपाडा टीम संघाला। बाळा नाईक पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेटने गोलंदाजी करताना गतीमध्ये परिवर्तन करण्याचा प्रयत्न, लोअर फुलटा चेंडू होता, त्याहून खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळाला मनोज नाईक यांच्या माध्यमातून। अडवण्यासारखा चेंडू होता, मात्र कुठेतरी हा क्षेत्ररक्षण चुकीचं राहिलं आणि चेंडू सीमा पार चौकार। कधी कधी असं विचार करतात जेव्हा संघामध्ये 15 ते 16 खेळाडू बरोबर असतात तेव्हा जे खेळाडू बसतात ते विचार करतात मी त्याच्या जागेवर असतो तर मी अडवलं असतं, मात्र क्रिकेटच्या मैदानामध्ये जे काय घडतंय ना त्या खेळाडूलाच माहिती आहे काय झालंय नक्की।
बाळा नाईकने देखील आता 4 धावा खर्च केल्या 2 चेंडूवर. विकेटची फार आवश्यकता झाली आहे. जीवनचं विकेट नक्कीच मॅचची गोल्डन विकेट होऊ शकतो इथे. ताबडतोब फलंदाजी करताना आपण पाहतोय जीवनला. मागच्या मॅचमध्ये अब तक 56 धावांची यादगार इनिंग होती. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, हुक केलाय चेंडूला. क्षेत्ररक्षक चेंडू मागे, 1 धाव झालीये. दुसरं धाव घेण्याचा मूड बनलाय जीवनचं. थ्रो देखील थोडस वाईट आलेला आहे. 2 धावा पूर्ण. या 2 धावाने संघाची धाव संख्या झाली आहे. आमचे एक्सपर्ट स्कोरर सांगत आहेत आहे आम्हाला 27 धावा. 27 विकेटची इथे आवश्यकता झाली आहे टिमगरवाडा टीम संघाला, कारण की 9 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 9-27 असा हा आकडा आलेला आहे. बाळा नाईक प्रयत्न करतोय, विकेट येणं फार महत्वाचं झालंय. आणि जीवन जोपर्यंत खेळपट्टीवर असेल तोपर्यंत धावा म्हणताना तुम्हाला पाहायला मिळतील. गोलंदाजीसाठी गोलंदाज पुन्हा एकदा बाळा नाईक. सरोली पाईपलाईन एन कडून गोलंदाजी करताना लॉंग रन अप. कटर चेंडू टाकण्याचा प्रयत्न, वेग भरपूर भन्नाट वेग होता या चेंडू मागे. सरेला विकेटकीपर रमन यांच्या हातामध्ये डॉट चेंडूची क्षमता होते इथे. धाव संख्या स्थिर 27 धावा धाव फलकावर. ग्राउंड नंबर 2 वर देखील अतिशय चांगला खेळ सुरू आहे. 3रं अर्धशतक या चालू हंगामामध्ये चाचणी स्पर्धेमध्ये झालेले आहेत. याच्या अगोदर नक्कीच सरोली गावचा खेळाडू होता, त्यांनी 1 अर्धशतक झळकवला. पुढे निघून मारण्याचा प्रयत्न, काय घडलंय पाहूया आपण. डॉट चेंडू पाहायला मिळाला पुन्हा एकदा. कुठेतरी फुटवर्कचा वापर पुरेपूर होत नाहीये. ज्ञानदेव चौधरीने वयाच्या 55 वयाच्या गाठल्यानंतर देखील अर्धशतक झळकवलं आणि आपलं नाव या क्रिकेटच्या इतिहासामध्ये नोंदवलं. महेश काबूकर आणि आज जीवन यांनी अर्धशतक झळकवलं. याच्या अगोदर 3 अर्धशतक झळकवलेले आहेत. आप जितना काम करोगे उतना ही आपको भाव मिलेगा. जेवढं तुम्ही चांगला खेळ तेवढ्या धावा मिळतील. बाळा नाईक खूप चांगली गोलंदाजी. 0-4-2-0. शेवटचा चेंडूला हुक केलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे, चेंडूची वाट पाहत आहे. चांगली फिल्डिंग केली आहे. 1 धाव पूर्ण झालाय, दुसरं धाव मिळणार नाहीये. 2 षटकांचा खेळ समाप्त. धावपळक आहे तो म्हणजेच 28 धावा. 14ची सरासरी गाठत आहे टीम स्टार 11 लोणाट संघ. आता पाहूया कोणता गोलंदाज आहे जो आपल्या संघाला कमबॅक करून देईल आणि कमीत कमी धावा खर्च करेल. कॅप्टनलाच आता आपण पाहतोय प्रमोद दिवेकर यांना की तेच आता गोलंदाजी करणार आहेत. या षटकामध्ये फक्त 7 धावा आल्या होत्या. या मुख्य व्यासपीठावर सकाळपासून आज गणेश ठाकरे आपल्या सोबत आहेत. त्यानंतर दुपारच्या भोजनानंतर देखील आमचे अनेक पाहुणे जे आहेत या व्यासपीठावर आलेले आहेत. नक्कीच संतोषजी तरे देखील उपस्थित आहेत या व्यासपीठावर. तसेच आपण पाहतोय राजू पाटील साहेब आपण पाहतोय. सोमनाथजी चौधरी देखील उपस्थित आहेत. मनोज पाटील यांना पाहतोय आपण. संतोष मामा पाटील देखील उपस्थित आहेत या व्यासपीठावर. चला मॅचच्या दिशेने जाऊया आपण. षटक क्रमांक 3 सुरू झालाय. टीमचे कॅप्टन पाहूया. टीमचे सेनापती काय करतात पाहूया आपण. प्रमोदचा पहिला चेंडू अगदी वेगाने टाकला होता आणि एस्टॅनच्या थोडासा बाजूने गेला. एक स्टंप सोडून गेलाय आणि पंच लगेच आमच्याकडे वळतायत. वाईटचा इशारा आलाय. एक्स्ट्रा धावसंख्या धाव फलकावर झाली येथे 29 धावा. 29 रन बिना विकेट के नुकसान पर. नेक्स्ट बॉल. मोठा फटका खेळायचा होता. चेंडू हवेमध्ये. विकेट मिळेल का? प्रयत्न अपुरे राहिले तिथे. झेल होण्यासारखंच होतं तिथे, मात्र झेल झाले नाहीये. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न. रनआउटची संधी आहे. काय घडलंय पाहूया आपण. पोचला गेला असे पंच दाखवत आहेत. जिथे एकच धाव होता तिथे दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न केला. त्या प्रश्नामध्ये नक्कीच थोडस हाना चालली होती. जीवन अगदी शेवटपर्यंत बघत राहिला की माझी एक्झिट बॅट कुठे लँड झाली आहे. 2 धावा पूर्ण. 2 धावाने धावफलक जो आहे 31 धावा धावफलकावर 31.
तसेच नीलमदादा नाईक देखील या व्यासपीठावर मॅचचा आनंद घेत आहेत. उद्याच्या शेड्यूलचा देखील काम सध्या सुरू आहे. संतोष सर यांच्या हातामध्ये पेन आणि डायरी, उद्याचा शेड्यूल नक्कीच बनवला जाईल. स्विच इट खेळण्याचा प्रयत्न आहे. डॉट चेंडू आहे. कुठेच वाटलं नाही की मूड आहे फलंदाजाचा की हा स्ट्रोक खेळावा. आज प्रवीण याने या तिसऱ्या दिवसामध्ये अखेर परफेक्ट टायमिंग फुटवर्कचा वापर करून स्विच इट छक्का लावला होता. प्रमोद दिवेकर पुन्हा एकदा बैठक स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये. जयदुर्गा टेमगरपाडा हा नाव नाही तर ब्रँड आहे असं सांगून देत असताना प्रमोद दिवेकर, कारण की हा नाव या पंचकृषीतील सर्वात मोठा नाव आहे. जयदुर्गा जेव्हा हा संघ खेळायचा तेव्हा या परिसरातील लोक देखील या संघाला बघण्याकरिता उपस्थित असायचे. नेक्स्ट मॅच कुठेही जाऊ नका, अजून एक मोठा मॅच आहे. सोनाले विपक्ष डुंगे, बिग मॅच. वाईट एक्स्ट्रा धाव खर्च केलाय. अनेक वर्ष सातत्याने जयदुर्गा टेमगरपाडा खेळत आलेले आहे. 40+ खेळाडू अर्धे जॉईंट झालेले आहे संघामध्ये. त्याच्यामध्ये प्रमोद दिवेकर याचा उल्लेख करतोय आपण. कैलाश नाईक जादूगरला पाहतोय आपण. अजूनही काही खेळाडू येणं बाकी आहेत. पुढच्या वर्षी नक्कीच ते जॉईंट होतील. इथे पाहतोय आपण ऑफस्टिकचा चेंडू. कट केल्या चेंडूला गली पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक आहे. फिल्डिंग चांगली केली आहे. 2 धावा इथे पूर्ण करताना जीवन लाभ पाहतोय. आणि तिसरा धाव घेण्याचा प्रयत्न आणि फलंदाज जीवन बाद. विकेटची गरज होती जीवनच्या. कमॉन डीजे. स्ट्रायकिंग वर फलंदाज आपण पाहतोय सुभाष. प्रमोद अगोदरच बॅट फिरली होती, मात्र ब्लाइंग स्विंग म्हणू शकतो आपण. लेग बायचा इशारा पंचांच्या माध्यमातून. तर धावसंख्या बघायला मिळते 35 धावा धाबलकावर. 35. संघ पूर्णपणे बॅलन्स संघ आहे. लोणार संघाचा विचार केला तर जीवनने मागच्या मॅचमध्ये 56 धावा बनवल्या होत्या. एक मोठं लक्ष लोणार संघाने ठेवलं होतं, मात्र समोरच्या संघाला त्या धावा बनवता आल्या नव्हत्या. इथे आता मात्र फलंदाजाने फिंगर अप केलंय, म्हणजे फलंदाज बाद झाला. योगेश देखील खेळपट्टी सोडताना पाहायला मिळेल. वेलकम सोनाली टीम संघाचे रवी पाटील, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. धावा झालेला आहे धाव फलकावर 35 धावा. नवीन फलंदाज आलेला आहे मैदानाच्या आतमध्ये. नेक्स्ट मॅच साई कृपा डुंगे आणि आई गावदेवी सोनाले. एक चांगला सामना पाहायला मिळेल प्रेक्षकांना यानंतर. गोलंदाजीमध्ये आता पाहूया आपण गोलंदाज कोण असेल. विकास नाईक गोलंदाजी करण्यासाठी आलेले आहेत. स्लॉगर आहे, हनमारीचा षटक आहे. इथून किती धावा बनतील या गोष्टीकडे आता लक्ष देणार आहे लोणार टीम, कारण की 35 धावा झालेल्या आहेत. प्रमोद यांनी खूप चांगली गोलंदाजी केली. 7 धावा खर्च केला, 1 विकेट घेतला. प्रमोद पहा, तुमच्याकडे 4 मिनिटं राहिलेली आहेत. तुम्ही आता शतरक्षण लावला नाही तर मिनिटं कमी होतील, आणि जेव्हा मिनिटं कमी होतात तेव्हा पॅनल्टी लागते.
विकास नाईक अनुभवी खेळाडू आहेत जयदुर्गा टिमकरपाडा टीम संघाचे. रवी मामा उपस्थित झालेले आहेत. गोलंदाजा विकास नाईक राईट आर्म ओव्हर द विकेटने. ओ चांगला चेंडू आहे. अपील झाली होती हलकीशी. शॉट फाईन लेगचा क्षेत्ररक्षक जवळ जवळ शॉट थडम्यावर जाऊन चेंडूला अडवलाय. एक धाव पूर्ण केलाय. धावा झालेला आहे. नक्की ओव्हरथ्रो झालेला आहे आणि आता पहा कंप्लीट केलेले आहेत 3 रन. हा खेळ चुकीचा होता. या मागच्या चेंडूवर जिथे एकच धाव होता तिथे 2 धावा अजून जोडल्या. 3 धावा पूर्ण केलेल्या आहेत. पाच चेंडूचा खेळ बाकी आहे आणि धावा झालेल्या आहेत 38 धावा धावफलकावर. थोडंसं फिल्डिंग मध्ये परिवर्तन पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा बॅट आणि चेंडूचा बरोबर संपर्क झालेला नाहीये. एक धाव पूर्ण केली आहे. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न अंडरआर्म थ्रो फेकला गेलाय आणि 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. आता रवी देखील धावतोय मैदानामध्ये. 5 धावा धावल्या मागच्या 2 चेंडूंवर. वीरेंद्र सेवाग सरांची आठवण करून देणारा क्षण रवीच्या माध्यमातून, कारण की डोक्याला रुमाल लावून खेळताना मैदानामध्ये आपण पाहतोय. विकास नाईक कुठेतरी धावा एक्स्ट्रा खर्च होत आहेत. मोठा फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे संतोष दिवेकर, प्रमोद दिवेकर चेंडू मागे. मात्र 2 धावा इथे पूर्ण होत आहेत का पाहूया आपण. आणि बॅटर आउट आहे. 1+ विकेट. धावा झालेल्या आहेत. धावफलकावर 41 धावा. चला आपण टॉस बॉक्स मध्ये दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस बॉक्स मध्ये पोहोचायचे. आपण सोनाली टीमचे कॅप्टन आणि डुंगे टीमचे कॅप्टन आपण टॉस बॉक्स मध्ये जायचंय. सन्माननीय पाहुण्यांच्याशी आपण सोनाली टीमचे कॅप्टन आहेत तिथे आणि डुंगेचे देखील कॅप्टन आहेत. फुलटा चेंडू फायदा घेता आला नाहीये. पंच वळतायत आणि पंचांनी नो घोषित केलेला आहे. फ्रीट असेल आता इथून. न्यू बॅटर पप्पू आलाय मैदानाच्या आतमध्ये. मोठा फटका केला. फ्रीटचं चेंडू होता. क्षेत्ररक्षक आहे तिथे मात्र चेंडू चाललाय सीमारेखा पार. येतोय षटकार. धावा झालेल्या आहेत धावफलकावर 48 धावा. 48 पप्पूच्या बॅटमधून येणारा हा षटकार. चांगली बॅटिंग करत आहे शेवटच्या स्लॉगरमध्ये. अजून एक कट केलाय चेंडूला. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत आला. एक धाव पूर्ण झाली आहे. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न केलाय मात्र सुभाषने सांगितलं मै हूं ना. स्ट्राईक घेतील आता. विकास नाईक पुन्हा एकदा गोलंदाज. शेवटचा चेंडूला खेळलाय मिड विकेट क्षेत्रामध्ये संतोष दिवेकर यांच्याकडून 1-2 का 4 चौकार. धन्यवाद डीजे. धन्यवाद डीजे. आणि धावा झालेल्या आहेत 53 आणि 54 धावांचं आव्हान ठेवलंय. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस बॉक्स मध्ये लगेच पोहोचा आपण आणि टॉस करण्याकरिता आपण पाहुण्याने इन्व्हाइट करूया. सन्माननीय मनोज पाटील साहेबांना विनंती असेल की आपण पुढे मॅचचा टॉस करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये यायचंय.
चला आपण टॉस करून घेऊया. दोन्ही टीमचे कॅप्टन संतोष पाटील सोनाली टीमचे कॅप्टन इथे पोहोचलेले आहेत. मनोज पाटील पहा नियम आहे चाचणी स्पर्धेमध्ये एका षटकाचा हा मॅच आहे जिथे तुम्ही कोणताही खेळाडू उतरू शकता. एका षटकाचा मॅच आहे आणि दोन्ही टीमला आपण टॉस दाखवूया. एका बाजूला अध्यक्ष संजयभाई म्हात्रे यांची प्रतिमा आहे आणि दुसऱ्या बाजूला आपण ज्या संघटनेमध्ये खेळतोय भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळ आहे. संतोष पाटील यांचा कॉल आहे. संजयभाई असा कॉल आहे आणि आलेल देखील संजयभाईच आहे. थँक्यू मनोज. आता बसून घ्यायचं आपण. संतोष पाटील आणि त्याचबरोबर साई कृपा डुंगे टीमचे कॅप्टन विनोद भगत, काय वाटतोय ग्राउंड नंबर 2 आणि ग्राउंड नंबर 1 बद्दल काय म्हणणार? नाही, खूप दोन्ही चांगले आहेत. खूप सुंदर आयोजन केलेलं आहे. चाचणी स्पर्धेमध्ये एका षटकाचा मॅच म्हणजेच तुम्हाला आता इथे सुपर ओव्हर खेळायचं आहे. सुपर ओव्हर खेळण्यासाठी तुमच्या टीमला काय सांगणार तुम्ही? काय नाही, मेहनत करा, सर्वांनी जिंकू आपण. किती धावा समोरच्या संघाला थांबवणार की किती धावा बनवणार समोरच्या संघाच्या अगेन्स्ट? गोलंदाजी की फलंदाजी करायची आहे? आणखीच टॉस जो आहे ते सोनाली टीम संघाने जिंकलेला आहे आणि टॉस जिंकून तुमचा निर्णय काय? आमचं क्षेत्ररक्षण. क्षेत्ररक्षण म्हणजे तुम्हीच किती धावांना थांबण्याचा प्रयत्न असेल समोरच्या संघाला? आम्ही 15 धावाच्या अगेन जाऊ. नक्कीच आपल्या संघासाठी शुभेच्छा आहेत आणि साई कृपा डुंगे तुम्हाला देखील शुभेच्छा. जास्त वेळ घेत नाहीये, मॅच सुरू आहे. जाऊया कॉम्बॉक्स मध्ये. त्यानंतरचा टॉस सोनाली टीम संघाने जिंकलेला आहे. ओव्हर टू कॉम्बॉक्स. धन्यवाद. आपण या मुख्य व्यासपीठावर पाहतायत आपण पाहुण्यांना सन्माननीय राजू पाटील साहेब दापोली टीम संघाचे उत्कृष्ट खेळाडू आहेत हे देखील इथे उपस्थित झालेले आहेत. मनोज पाटील साहेबांना आपण इथे पाहतोय. त्याचबरोबर प्रमोदजी भुईर साहेबांना देखील आपण या मुख्य व्यासपीठावर पाहताय. संतोषजी तरे. चला मॅच सुरू करायची आहे. लोणा टीम आपलं क्षेत्ररक्षण आपण लावून घ्यायचं आहे आणि मी विनंती करतो जयदुर्गा टेमगरपाडा टीम संघाला की आपण आपली सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्यायची आहे. सुंदर अशा ट्रॉफीज आहेत आणि त्याचबरोबर आता थोडंसं गरमाहट देखील होता आहे म्हणून त्याकरिता कूलर ठेवण्यात आलेले आहेत. उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज आणि मालिकावीरसाठी सुंदर अशा ट्रॉफीज आहेत. मंगेश नारायण भोईर साहेबांच्या माध्यमातून कार्याध्यक्ष आहेत त्यांनी ट्रॉफी स्पॉन्सर केलेली आहेत. उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज आणि मालिकावीरसाठी. त्यानंतर लॉयना भिवंडी संजयभाई म्हात्रे यांच्या माध्यमातून देखील प्रथम पारितोषिक, द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ पारितोषिक आहे. स्वर्गीय लक्ष्मण अनंत म्हात्रे माजी सरपंच यांच्या माध्यमातून यांच्या बाबांच्या आठवणींना उजाला देण्याकरता ही ट्रॉफी इथं आलेली आहे. तर आपण कॉम्बॉक्समध्ये रोहन पाटीलच्या सोबत संदेश वकारे. धन्यवाद.
धन्यवाद संदेश पाटील. वळूया आपण सामन्याकडे. सामन्याला सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळते आणि इथून मात्र जर आपण पाहिलं पहिल्या चेंडूवरती चिप केलं गेलं होतं चेंडूला. काऊ कॉर्नरच्या क्षेत्रामध्ये चेंडूला फीड केल्यानंतर जर आपण पाहिलं तर 2 धावा जोडल्या गेल्या. गोलंदाज जीवन बॉलिंग ट्रॅकवरती आहे. राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा आपण पाहतोय. प्रमोद आणि संतोष हे 2 फलंदाज. डेड बॉलचा इशारा माधव ठाकरे सरांच्या माध्यमातून. एक आगळा वेगळा अंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार. जीवन यांना आपण पाहतोय. यावेळेस मात्र पुढे सरसावत लॉफ्ट केलं चेंडूला. क्षेत्ररक्षक चेंडू खाली झेपावतोय, झेल सुटतोय. अगदीच जर आपण पाहिलं तर उंची जास्त पाहायला मिळाली चेंडूची, पण अगदीच योग्य समतोल साधता आलेला नाहीये. 2 धावांच्या मदतीने 4 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचलंय. धावसंख्या आपण पाहतोय 4 या अंकावरती. अजूनही 50 या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. एकंदर 54 धावाचा लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे जयदुर्गा टिमगरपाडा या संघाला. आणि आतापर्यंत जर आपण विचार केला तर निश्चितप्रमाणे पहिल्या चेंडूपासून इथून मात्र हात खुले करण्याचा प्रयत्न केला जातोय संतोष दिवेकर आणि प्रमोद दिवेकर या 2 फलंदाजांच्या माध्यमातून. यावेळेस मात्र चेंडूला अक्षरशः खोदून काढले क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव मिळते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे. तुतू मैमे. धावसंख्या जाऊन पोहोचेल फलकावरती 2 धावांच्या मदतीनं. धावफलक जाऊन पोहोचते ती 6 या अंकावरती. आणि आतापर्यंत जर आपण पाहिलं तर पहिल्या 3 चेंडूवरती दुहेरी आणि दुहेरी धावा जोडण्यामध्ये यश मिळालंय. एक चांगली फलंदाजी आपण पाहतोय संतोष दिवेकर यांच्या माध्यमातून. आणि नियमाप्रमाणे जर आपण पाहिलं तर 40+ इट्स अ लिजंड क्रिकेट आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. यावेळेस मात्र चेंडूला खेळून काढले, निघून चाललाय चेंडू डीपेक्षा कव्हर क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतायत. तत्पूर्वी 2 फलंदाजांना संधी आहे 2 धावा पूर्ण करण्याची आणि या 2 धावांच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचलंय ती 8 या अंकावरती धावफलक आपण पाहतोय. बॅक टू बॅक जर आपण पाहिलं तर आतापर्यंत सलगचे 4 चेंडू आणि दुहेरी धावा जोडण्यामध्ये यश मिळालंय जयदुर्गा टिमगरपाडा संघाच्या फलंदाजांना. यावेळेस मात्र जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न. पायचीची अपील, पण अपीलमध्ये उत्साह जास्त, विश्वास कमी. आणि त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर फलंदाज धावबाद होताना आपल्याला पाहायला मिळेल. विकेटचं पतन. फलंदाज संतोष दिवेकर बॅक टू दी डगआउट. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 8 या अंकावरती आपण पाहतोय. 5 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त झालेला आहे. नवीन फलंदाज सुनील दिवेकर यांना आपण पाहतोय. प्रमोद दिवेकर यांनी अजूनही आपलं अकाउंट ओपन केलेलं नाही आहे. डावखुऱ्या हाताचा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. आणि आतापर्यंत जर आपण विचार केला तर निश्चितप्रमाणे क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना इथून मात्र बदललेली आपल्याला पाहायला मिळते. डावखुऱ्या हाताचा फलंदाज खेळपट्टीवरती आपण पाहतोय. बॅटिंग स्टान्सवरती आहे. 8 धावा फलकावरती. पहिल्या षटकातील अखेरचा अंतिम चेंडू इथून मात्र हाताळण्याकरता सज्ज होताना आपण पाहतोय. गोलंदाज जीवन. पंचांना विनंती आहे सामन्याला आपण त्वरित सुरुवात करा. आयोजन कमिटी वारंवार आम्हाला सूचना करतायत. यावेळेस मात्र फटका तर चांगला आहे. क्षेत्ररक्षक तैनात आहे.
दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय पण मात्र नाही, रोखून धरलं जाईल. एकच धाव जोडली जाईल, अंकित केली जाईल एका धावेच्या मदतीनं. धावफलक आपण पाहतोय फलकावरती 9 या अंकावरती. एक षटकाची अखेर आणि धावसंख्या आपण पाहतोय फलकावरती 9 धावा. एक चांगली सुरुवात निश्चितप्रमाणे म्हणता येईल, हरकत नाही आहे. कारण की जर आपण पाहिलं तर 18 चेंडूंचा खेळ आता मात्र शिल्लक राहिला आहे आणि जिंकण्याकरता जर आपण पाहिलं तर 45 धावांचं लक्ष आता मात्र समोर आहे. आणि इथून मात्र जर आपण विचार केला तर निश्चितप्रमाणे दुसऱ्या षटकामध्ये जर चांगली धावसंख्या आली, चांगल्या धावा जमवता आल्या, 10 ते 15 धावसंख्या जर जमवता आल्या, 10 ते 15 धावा, तर निश्चितप्रमाणे कुठेतरी धावांमध्ये इथून मात्र फरक होऊ शकतो. आणि त्याचप्रमाणे जर पाहिलं तर धावांची धावगती आहे आणि विजय लक्ष्याचं जे अंतर आहे ते कुठेतरी मात्र कमी होईल. पण ते आव्हान कुठेतरी येणाऱ्या 12 चेंडूमध्ये सोयीस्कर होऊ शकतं. तर येणारी वेळ मात्र कोणाच्या बाजूने असेल हे मात्र पाहणं महत्त्वाचं राहील. षटक क्रमांक 2 हाताळण्याकरता गोलंदाज सज्ज होईल. बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहतोय संघनायक पप्पू यांना आपण पाहतोय गोलंदाजी करताना. आणि त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर प्रमुख भूमिका आता मात्र या दुसऱ्या षटकामध्ये बजावायची आहे. गोलंदाज पप्पू संघनायक आहेत आणि आता मात्र दुहेरी भूमिका बजावायची आहे. 18 चेंडू आणि 45 धावांचं लक्ष समोर आहे. यार बॉलिंग मार्कवरती पप्पू. षटक क्रमांक 2 हाताळला जाईल. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना इथून मात्र बदलली जाते. डावखुऱ्याचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहे. यावेळेस मात्र प्रहार करण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा योग्य संपर्क नाही आहे. गती परिवर्तन आपण पाहतोय. चेंडू टप्पा पडल्यानंतर काहीशी गती ही कमी झालेली पाहायला मिळाली आणि त्या कारणास्तव फलंदाज या अगोदरच बॅट फिरवली गेली होती. बॅट आणि बॉलचा योग्य ताळमेळ इथून मात्र साधता आलेला नाही आहे. निर्धारितप्रमाणे जर आपण विचार केला तर निर्धाव चेंडू आपण पाहतोय. 9 धावा फलकावरती आहेत. यावेळेस मात्र चेंडूला सोडून दिलाय, निघून चाललाय चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. इट्स अ वाईट बॉल. माधव ठाकरे सर इशारा करतायत. धावसंख्या जाऊन पोहोचतीये फलकावरती 10 या अंकावरती आपण पाहतोय. गोलंदाज तयार. सज्ज होताना पप्पू याला आपण पाहतोय. 10 ते 12 पावलांचा रनअप आहे. यावेळेस मात्र पुन्हा एकदा गती परिवर्तन, निर्धाव चेंडू, डॉट बॉल ची सांगता आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या स्थिरावते फलकावरती 10 या अंकावरती. 10 रन्स ऑन दी बोर्ड. दोन चेंडूचा खेळ आतापर्यंत समाप्त झालेला आहे. यावेळेस मात्र पुढे सरसावत लॉफ्ट केले चेंडूला. क्षेत्ररक्षक आहे, चेंडूचा पाठलाग करतील तत्पूर्वी इन बिटवीन दी गॅप चेंडू निघून चाललाय सीमा पार. देखणा चौकार. या चौकाराच्या मदतीनं 14 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचलंय. गोलंदाज तयार. बॉलिंग मार्क वरती पुढचा चेंडू. यावेळेस मात्र चेंडू हवेत आहे. योग्य अंदाज बांधता आला नाही. क्षेत्ररक्षकाला झेल सुटतोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, चित्त्याची चपळाई आणि सहज रीतीने म्हणता येणार नाही तर वेगवान रीतीने इथून मात्र 2री धाव सुद्धा पूर्ण केलेली आहे. 2 धावांच्या मदतीने 16 या अंकावरती
धावफलक जाऊन पोहोचलाय. 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. एक अतिरिक्त चेंडूची हाताळणी सुद्धा करण्यात आली होती. त्या कारणास्तव जर एकंदर विचार केला तर 5 चेंडूंचा खेळ आपण पाहिला या षटकामध्ये आणि अधिकृत चेंडूंचा जर विचार केला तर 4 चेंडूंचा खेळ आपण या षटकामध्ये पाहायला मिळतोय. 16 धावा फलकावरती आहेत. बॅक टू बॅक जर आतापर्यंत विचार केला तर सुनील दिवेकर यांच्या माध्यमातून 7 धावा जोडल्या गेल्यात. चांगली फलंदाजी आहेत आणि आतापर्यंत 5 चेंडूंचा सामना केलाय. पुढचा चेंडू आखो टप्प्याचा मारा, जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न, बॅटच्या रडारामध्ये चेंडू अपेक्षितरित्या पाहायला मिळत नाहीये. खराब क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. तत्पूर्वी 2 धावा जोडल्या गेल्यात आणि या 2 धावांच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल 18 या अंकावर. यावेळेस मात्र शॉटॉम्पूलचा फटका क्षेत्ररक्षक आहे. एकच धाव जोडली जाईल. दुसरी धाव घेण्याचा मानस जरूर असेल पण चेंडूची फेकी करतायत. इथून मात्र आपण पाहतोय क्षेत्ररक्षक आणि या एका धावेच्या मदतीनं 19 या अंकावरती धावफलक जरूर जाऊन पोहोचलंय. 19 रन्स ऑन द बोर्ड ऑन द बिहाफ. 2 षटकाच्या अखेरनंतर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते आणि आता मात्र आव्हानात्मक स्थिती निर्माण झाली असं म्हणायला हरकत नाही आहे. 12 चेंडू आणि 35 धावांची आवश्यकता. ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. पाण्याची मागणी केलेली आहे फलंदाजांनी आणि त्याचप्रमाणे क्षेत्ररक्षकांनी सुद्धा थोडासा अवधी आहे. आपल्याला पाहायला मिळतात आणि त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर जे कूलर आपल्याला पाहायला मिळत आहेत. वीरतानाजी दापोडे संघाचे धडाडीचे फलंदाज आणि त्याचप्रमाणे उपसरपंच सन्मान्य चिंतामणजी पाटील यांच्या हस्ते हे कूलर आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाज मंगेशजी भोईर कार्याध्यक्ष यांच्या हस्ते आपण पाहतोय. पुढचा चेंडू यावेळेस मात्र चेंडूला पायाने अडवण्याचा प्रयत्न पण निश्चित प्रमाणे एक ट्रॅजेडी क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये घडत आहे. अगदी जिथे एकही धाव नव्हती पण तिथे एक धाव जोडली गेली आहे. पंचांचा काय इशारा येतोय? इट्स अ व्हाईट बॉल. व्हाईट +1. एकंदर 2 धावा जोडल्या जातील. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 21 या अंकावरती आपण पाहतोय. 21 रन्स ऑन द बोर्ड. निश्चितप्रमाणे जर आपण पाहिलं तर 12 चेंडू आणि 35 धावांचं आव्हान होतं. ते आव्हान मात्र कुठेतरी कमी होत आहे 2 धावांनी. 33 धावांची असूनही आवश्यकता आहे. उर्वरित 12 चेंडूमध्ये अतिरिक्त चेंडूची हाताळणी आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र जोरदार प्रहार तर झालाय. तत्पूर्वी चेंडू निघून चाललाय मिड विकेट क्षेत्रामध्ये. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न तू मैमे. धाव घेताना यशनोवेटची भूमिका महत्त्वाची आणि तत्पूर्वी एकच धाव इथून मात्र जोडली जाते आणि धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती आपण पाहतोय 22 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचताना षटकाराच्या हॅट्रिक करता अजय सुभेदार यांच्या वतीने कॅश प्राइज आहे 500 रुपयाचं आपण पाहतोय. फलंदाजांनाही मात्र सुवर्ण संधी आहे. जयदुर्गा टेमघरपाडा संघाच्या सर्व फलंदाजांनाही सुवर्ण संधी आहे. पुढचा चेंडू यावेळेस मात्र प्रहार तर चांगला झालाय. एक टप्प्या अखेर चेंडू निघून चाललाय सीमा पार. मिळतील धावा 4. देखणा चौकार.
एक आगळा वेगळा अंदाज आपल्याला पाहायला मिळतोय माधव ठाकरे सरांचा. आणि त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं चौकाराच्या मदतीने 26 या अंकावरती धावफलक जरूर जाऊन पोहोचलंय. एक चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळतोय, दर्जेदार खेळ आपल्याला पाहायला मिळतोय जयदुर्गा टेमघरपाडा संघाच्या फलंदाजांकडून. यावेळेस मात्र व्हाईट बॉलचा इशारा. खूपच दूरवरून चेंडूची हाताळणी गोलंदाजाच्या माध्यमातून केली जाते, गोलंदाज मनोज याच्या. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर व्हाईट बॉलचा इशारा आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते 27 या अंकावरती आणि अजूनही 27 धावांची आवश्यकता आहे. यावेळेस मात्र आखोटप्प्याचा मारा, फलंदाजाला सुवर्ण संधी होती आणि अगदीच शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. देखना फटका, देखना चौकार, मिळतील धावा 4. बत्तीस या अंकावर यावेळेस मात्र पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न आणि नशिबाची साथ. व्हाईट +4, धावा मिळतील 5. या 5 धावांच्या मदतीनं धावसंख्या 37 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचलंय आणि जिंकण्याकरता 17 धावांची अजूनही आवश्यकता आहे. गोलंदाज तयार. बॉलिंग मार्कवरती मनोज. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये? यावेळेस मात्र शफल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न. यष्ट्यांच्या वरून चेंडू मात्र निघून गेलाय. ठीक यष्टी रक्षकाच्या हातामध्ये डॉट बॉल, निर्धाव चेंडू. धावसंख्या आहे फलकावरती 37 या अंकावरती. आता मात्र गोलंदाजाने कमबॅक केलंय, पण विचारपूर्वक गोष्ट जर आपण पाहिली तर अजूनही येणारे चेंडू जर निर्धाव हाताळले तर मात्र थोडासा दबाव निश्चितप्रमाणे पाहायला मिळू शकतो. पण येणारी वेळ कोणाची साथ देईल? जो मेहनत करेल त्याची मात्र नशीब जरूर साथ देईल असं म्हणायला हरकत नाही आहे. पुढचा चेंडू फटका तर चांगला आहे, योग्य टायमिंग साधता आलेला नाही आहे. क्षेत्ररक्षक चेंडूखाली झेपावतोय आणि झेल समाप्त केला जाईल. फलंदाज बाद, विकेटचं पतन.
समीकरण इथून मात्र बदलताना आपल्याला पाहायला मिळत आहे. धावसंख्या आहे 37. 6 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता आहे. तर आता मात्र थोडंसं चुकीची दुरुस्ती असावी. 6 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता आहे. एक चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. पहिला चेंडू वाईट +1, त्याच्यानंतर एक धाव, त्याच्यानंतर चौकार, त्याच्यानंतर वाईट चेंडू, त्याच्यानंतर चौकार, त्याच्यानंतर पुन्हा एकदा वाईट चेंडू, त्याच्यानंतर वाईट चेंडू प्लस चौकार, त्याच्यानंतर निर्धाव आणि विकेट. तर असं समीकरण आहे या षटकाचं आणि एक चेंडू शिल्लक आहे अजूनही. 7 चेंडू आणि 17 धावांची गरज. अतिरिक्त धावांचा भरणा जर आपण पाहिला तर या षटकामध्ये भरपूर पाहायला मिळाला आहे आणि अगदीच जर आपण पाहिलं तर निश्चितप्रमाणे एकूण अतिरिक्त धावा एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये 8 धावा या अतिरिक्त स्वरूपामध्ये खर्च केल्यात गोलंदाज मनोज याने. कदाचित हे टर्निंग पॉईंटसुद्धा ठरू शकेल का हे येणाऱ्या वेळेमध्ये निश्चितप्रमाणे आपल्याला पाहायला मिळेल. 7 चेंडू 17 धावांची गरज आणि या चेंडूवरती जर आपण पाहिलं तर मात्र काय घडेल काय बिघडेल एकंदर जर आपण विचार केला तर निश्चितप्रमाणे निर्धाव चेंडू आला तर 6 चेंडू 17 धावांचं समीकरण असेल किंवा काय घडेल मोठा फटका आला चौकार षटकार लागला तर मात्र समीकरण बदललेलं असेल. चला बी रेडी बी फास्ट. अतिरिक्त वेळ खर्च होतो याची आपण नोंद घ्या. ऑर्गनायझिंग कमिटी आम्हाला वारंवार सूचित करते जरा सामन्याला घाई करायची आहे याची आपण नोंद घ्या. पंच माधव ठाकरे सर यांना आपण पाहतोय मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये. आखूड टप्प्याचा मारा बॅट आणि बॉलचं योग्य समीकरण नाहीये. यष्टीरक्षकाला चेंडू मात्र गुंगारा देऊन निघून चाललाय आणि इथून मात्र बाईच्या स्वरूपामध्ये ही एक धाव जोडली जाईल आणि आता मात्र समीकरण आहे 6 चेंडू 16 धावांचं. सहा चेंडू आणि 16 धावांचं समीकरण आहे. चला कृपया टीम मीटिंग करू नका. अतिरिक्त वेळ खर्च होतो याची आपण नोंद घ्या. यापुढील होणारा सामना सोनाळे आणि डुंगे या 2 संघादरम्यान आपल्याला पाहायला मिळेल. तर वेळेच्या बाबतीत फर्स्ट ऑफिशियल वॉर्निंग देण्यात आलेली आहे पंच सुरेश गरज सरांच्या माध्यमातून. गोलंदाज सचिन याला अंतिम षटक हाताळण्याकरता आणलं गेलंय. सहा चेंडू आणि 16 धावांची गरज. सचिन याचा पुढचा चेंडू यावेळेस मात्र पुढे सरसावत चेंडूला टॅप केलं गेलंय. कव्हरच्या क्षेत्रामध्ये एक धाव जोडली जाईल आणि एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचते. फलकावरती आपण जर पाहिलं धावसंख्या आहे 39 या अंकावर. 5 चेंडू आणि 15 धावांचं समीकरण आहे. निश्चितप्रमाणे 1 ते 2 चेंडू जर निर्धाव आले तर मात्र
जयदुर्गा टिमगरपाडा या संघावरती दबाव आपल्याला पाहायला मिळू शकतो आणि निश्चितप्रमाणे प्रमोद दिवेकर आणि बाळा या दोन फलंदाजांवरती आता मात्र जबाबदारी आहे. यावेळेस मात्र प्रहार करण्याचा प्रयत्न, चेंडू निघून चाललाय लॉंग लेग क्षेत्रामध्ये. नशिबाची साथ, बाईच्या स्वरूपामध्ये मिळणारा चौकार. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 43 या अंकावरती. 43 रन्स ऑन दी बोर्ड ऑन दी बिहाफ. धावसंख्या आपण पाहतोय. चार चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. यावेळेस मात्र जोरदार प्रहार केलाय. डी बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल. चांगलं क्षेत्ररक्षण, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे पण मात्र नाही, रोखून धरलंय. समीकरण बदलेल या एका धावेच्या मदतीनं. धावफलक जाऊन पोहोचते 44 या अंकावरती आणि आता मात्र 3 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. वॉट अ मॅच. ट्रॅजेडी क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये घडताना आपल्याला पाहायला मिळते आणि निश्चितप्रमाणे जर इथून मात्र विचार केला तर आता मात्र थोडीशी दबावाची स्थिती ही दोन्ही संघांवरती निर्माण झालेली आहे. पण निश्चितच दबाव धुगारून जो खेळाडू खेळेल आणि अनुभव संपन्नता दाखवेल ती मात्र महत्त्वाची गोष्ट असेल या सामन्याकरता आणि त्या संघाकरता. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र फटका तर चांगला आहे. शॉर्ट फटका, निघून जाईल चेंडू. एक टप्पे अखेर सीमा पार, देखना चौकार. आणि आता मात्र 6 धावांची आवश्यकता. काय घडेल काय बिघडेल, उत्सुकता आहे या सामन्याची, ती शिगेला पोहोचलेली आहे. दोन्ही संघ दक्ष पद्धतीने क्रिकेट खेळताना आपण पाहतोय. एक संघाला या धावा रोखायच्या आहेत तर एका संघाला या धावा जमा करायच्या आहेत. यावेळेस मात्र फटका फसलाय. चेंडू हवेत. एक धाव जरूर मिळेल. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, चेंडूची फेकी आणि इथून मात्र धावा जोडल्या गेल्यात त्या 2 आणि 50चा आकडा ओलांडला गेलाय जयदुर्गा टिमगरपाडा संघाच्या माध्यमातून. पण आता मात्र 1 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता. कंपल्सरी चेसिंग. 4 धावा एकतर धावून काढाव्या लागतील किंवा चौकार लगावावा लागेल किंवा षटकार लगावावा लागेल. एक चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता. वॉट मॅच. 54 या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. 50 धावा फलकावरती आहेत आणि निश्चितप्रमाणे या सामन्याची दिशा जर आपण पाहिली, दोन्ही संघ आता मात्र काटेकोर पद्धतीने लक्ष देऊन दक्ष पद्धतीने सामन्याचा खेळ हा मैदानाच्या आतमध्ये करतील. 1 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता. वॉट अ मॅच. कंपल्सरी चेसिंग. 1 चेंडू आणि 4 धावा. घडलेल्या चुका या महागात पडल्यात असं म्हणायला हरकत नाहीये. ये क्रिकेट है, कुछ भी हो सकता है, काही घडू शकतं. मैच कोई भी जीते, कोई भी अंदर नहीं आएगा. गोलंदाज तयार. बॉलिंग मार्क वरती बसलेले प्रेक्षक आता मात्र उभे राहिलेले आहेत. गोलंदाज तयार. आकुटप्प्याचा चेंडू हवेत आणि झेल पकडला गेलाय. विकेटचं पतन, फलंदाज बाद आणि इथून मात्र विजय प्राप्त करतोय लोणार संघ. हार्दिक हार्दिक अभिनंदन.
सामन्याच्या सामनावीराच्या पुरस्काराकडे आणि सामनावीराचा पुरस्कार जातोय डोंगे आणि सोनाळे दोन्ही टीमच्या कॅप्टननी संघनायकाने मुख्य मंचाशी संपर्क साधायचा आहे. मॅन ऑफ द मॅच सामनावीराचा पुरस्कार जातोय. नाव आहे जीवन. 28 धावांची खेळी या सामन्यामध्ये आणि एक महत्त्वपूर्ण खेळी या सामन्याची पाहायला मिळाली. डोंगे आणि सोनाळे दोन्ही टीमचे कॅप्टन आपण मुख्य मंचाशी संपर्क साधायचा आहे. चला सामन्याला सुरुवात करा. सामन्याला सुरुवात करायची आहे. पंचांना सुद्धा विनंती असेल आपण त्वरित जायचंय. मॅन ऑफ द मॅच जीवन आमच्या समवेत जोडले गेलेले आहेत. स्टार 11 लोणाड आणि खऱ्या अर्थानं स्टार मात्र शेवटच्या चेंडूवरती चमकलेले आहेत. दर्शनीय खेळ, अतिशय शेवटपर्यंत जीव हा भांड्यात पडला होता. सामनावीराचा पुरस्कार देण्याकरता वीर तानाजी दापोडे संघाचे धडाडीचे फलंदाज राजू पाटील यांच्या शुभ हस्ते आज सामनावीराचा पुरस्कार इथून मात्र दिला जात आहे. शुभेच्छा असतील. आणि आता मात्र सत्व परीक्षा आहे. जितेंद्रदादा पाटील डोंगे संघाचे खेळाडू